गाईज गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही उठलो वगैरे. आज आहे संडे, आज ते पण घरीच आहेत. निहारिकाची पण सुट्टी आहे. आणि आमचा युवान काय करतोय? युवान आमचं इकडे खेळतोय गाडीमध्ये बसून आणि इकडे भरपूर पसारा आहे. तर चला आता मी सगळं घेते आवरून आणि नंतर भेटू तुम्हाला. दिवसानंतर तुम्हाला बोललेले मी हे सगळं क्लीन करणार आहे. तर इथलं सगळं घेतलंय. वरती पण डब्बे वगैरे सगळे लावलेत आणि इकडे सगळं फक्त आता भांडी वगैरे राहिलेत, ती घेते घसून पटापट. तर चलो. माझी तब्येत काही बरी नाहीये. युवानला भरपूर ताप आहे रात्रभर आणि सर्दी पण. काल रात्री डॉक्टरकडून आणला पण फरक नाही अजिबात. आता बघू, परत एकदा औषधं देऊ. हेच तर बघू शकता तुम्ही. आता मी सगळं क्लीन करून घेतलं आणि असं आम्ही इकडे डोर वगैरे बसवलेत आणि इकडे अशी फुली वगैरे लावले आणि इकडे पूर्ण तर व्यवस्थित सगळे डबे वगैरे वरती गेले माझे. आता इकडचा पण पसारा जाईल बहुतेक, कारण की हे सगळे डबे आहेत. हे वरची भांडी आहेत अर्धी, नाही ते वरती वगैरे सगळे भांडी ठेवायचे आहेत. नाही इकडे तर सगळं मी क्लीन करून घेतलंय. तर चला. आणि आता युवान आणि निहारिका पण गेले वरती. युवानची तब्येतच नाही बरी, त्याला ताप भरलाय भरपूर. तर बघू आता औषधं वगैरे डॉक्टर बोललेत, म्हणजे 3 दिवस कंटिन्यू ताप येतोच त्याला पण झाला, निहारिकाला पण झाला. त्यांना ताप म्हणजे 3 दिवस येतोच कंटिन्यू. तर औषधं वगैरे दिलेत त्याला. आता बघू कसं काय फरक पडतं का नाही. आणि नंतर ते आल्यावरती भेटू. आता जेवण वगैरे करून घेते मी पहिले. तर चला गाईस. तर आताच मी फ्रेश वगैरे झाली आणि इथला थोडाफार मी आवरला आणि पप्पाईवरती आणले जेवण बनवायला, काय मुंडी वगैरे काय आणले. तर इथलं आता जेवण बोलू वर खाली करण्यापेक्षा मी आता वरतीच जाणार, जेवण वगैरे बनवणार. ते पण जिमेला घेऊन गेलेत वरती. युवन आणि निहारिका पण वरतीच आहे. का वरती म्हणजे का, कारण तर मम्मी गेले फिरायला कोल्हापूर अक्कलकोट वगैरे. तर त्याहीपर्यंत मग वरती खालती दोन्हीकडचं जेवण बनवायला लागतं. मग आता बोललो मी वरतीच जाते आणि आज संडे पण आहे, तर मग वरतीच जेवण वगैरे बनवू आणि नंतर भेटू तुम्हाला. तर चला वरती गेल्यावरती भेटू. तसं मी वरती आली आणि इकडे भरपूर पसारा आहे. इकडे भेजा फ्राय, इकडे काय माकल्या आणि इकडे घेतले मी मुंडी घालायला आता. तर चला पटापट बनवते, कारण की युवान राहायच नाही. तर चला. हेच तर आता एक साईडला मी घेतली आहे मुंडी घालून आणि ते माकल्या आहेत आणि हा इकडं भेजा काढून ठेवला आहे. तर तो सगळा बनवायचा आहे. रोज ओव्हनमध्ये वाटतं मक्के ठेवलेत, ते झाले. त्यानंतर मग आता सगळं जेवण वगैरे घेऊ. जेवण वगैरे सगळी युवानला पण मी झोपवला, कारण की त्याची तब्येत नाही बरी. तर चला नंतर भेटू. आता बघू, बाहेर बाकीची कामं आहेत ती आवरून घेते. जरा सगळं मी इथलं जेवण वगैरे बनवलं, सगळं आवरला आणि त्यांच्या मित्राचा फोन आलेला का चिकन घालायचं कोण आहे. तर मी पटकन त्यांना बोलली का मी देते बनवून, मस्तपैकी देईल बनवून बोलू चिकन. आणि नंतर तिथे गेल्यावरती त्यांना समजलं का 8 किलो चिकन. आता आम्ही तर बोललो धो म्हणून का देऊ म्हणून बनवून. तर मग त्यांना बोलली मग आणा बोलू. मग आम्ही तेही चिकन वगैरे आणलं ना. आता बनवलं फर्स्ट टाईम मी. आता एवढ्या लोकांचं बनवलं. इकडे एक साईडला भात घातला आहे आणि चिकन पण तुम्हाला दाखवते. एवढं सगळं चिकन बनवलं आहे मी तर फर्स्ट टाईमच बनवलं. आता काय माहीत नाही कसं बनवलं ते. म्हणजे तिथे ते आले शूटसाठी, विनायक माली वगैरे आहेत तिकडे. तिथे त्यांचं शूट आहे सगळं, विनायक मालीचं वगैरे, दहीहंडीचं वगैरे असं. ते मला बोलले का नाही तिथे दहीहंडीचा शूट चालू आहे त्यांचा म्हणून आज. तर मग आता तिथे मी तर नाही जाणार. ते जर गेले ना तर त्यांना मी सांगेल का क्लिप काढा म्हणून तिथले, मग ते तुम्हाला दाखवेलच. तर बघू आता कसं होतं. आता मी त्यांना सांगितलं आहे का बाबा पहिल्यांदाच बनवलं मी एवढं सगळं जेवण. मी कधी असं एवढं बनवलं नाही. जास्तीत जास्त 2-2.5 किलो. हे किती 7 का 6 किलो असं आय थिंक आहे. 7 का 8 आय थिंक, मला पण माहीत नाही किती किलो आहे. तेवढाचं मी आता बनवला मस्तपैकी व्यवस्थित झालं. भात पण बनवलं एक साईडला. तर चला आता बाकी सगळं घेते आवरून येते. इथे आता बनवलं वरून वर खालीपेक्षा आम्ही मोठी शेगडी लावली आणि आता पटापट बनवून घेतलं. युवांची तब्येत पण नाही बरी. त्यात आता युवान म्हणजे आता खेळतोय मस्त, मग अजून खेळतो. दिशा वगैरे त्याला खेळवतात. तर चला आता बघू, पटापट झाल्यावरती दाखवते तुम्हाला. तर आताच मी इकडं सगळं क्लीन केलं. ओटा वगैरे भरपूर घाण झालेली, कारण की एवढं सगळं बनवायचं, कांदे वगैरे सगळे कापायचे, सगळं त्याही मदत केली भरपूर, कारण की ते होते म्हणून मी पटापट झालं. त्याही त्याही पण थोडी मदत केली मला पूर्ण आणि बनवायला, कारण की आता एवढं बोललं मला होणार नाही. आता मी घेते सगळं इथे लक्ष ठेवते. ते पण तिकडे आंघोळीला गेलेत आणि युवान वगैरेला दिशा वगैरे खेळवते कधीपासून, तिच्याकडेच आहे कधीपासून. आणि सोमभाऊ वगैरे सगळे आहेत घरातच. तर चला आत न्यायला. आता आम्ही तुम्ही काहीच तर आता चाललं ते दोन म्हणजे निहारिका आणि हा युवन.
गाईस तर आताच माझं जेवण वगैरे झालं आहे आणि युवन पण इकडे आहे आणि निहारिका पण इकडे आहे. ते पण तिकडे आहेत. ते गेले ना वाटतं, ते भाऊ आलेले घ्यायला, मध्ये भाऊच घेऊन गेले. तर चला आता आपण नंतर भेटू. प्लीज तर आता आम्ही आलोत खाली आणि युवन बघा किती रडतोय नुसतं, त्याची तब्येतच नाही बरी. तर चला त्याला आता औषधं वगैरे दिलेत आणि नंतर तर आता इकडे युवन पण आपला झोपलेला आहे आणि आता त्याला झोपवलं. आता मी घेते खाली. आता मी मगाशीच खाली आलो, थोडा वेळ बसलो वगैरे. युवनला काय बिस्किट वगैरे दिलं, खायला वगैरे दिलं, त्याला पोट भरलं त्याचं आणि त्याला झोपवला. आणि आता निहारिकाची माझं एक्झाम जवळ आली आहे, तर निहारिकाला पण बसले होमवर्क करायला मी. आणि आता मी घेते इथे खाली जेवायला बनवून, कारण की जेवायला अजून काय नाही बनवलं. तर त्यांना सांगितलेलं चिकन आणायला, ते थोडंसं चिकन आणलं आहे, तो घेते मी पटापट बनवून. आणि निहारिका बघा आपली काय करते इकडे होमवर्क. तर चलो आता नंतर मला पटापट कामं आटपते आणि नंतर भेटते तुम्हाला. ते पण गेले आज बाहेर, त्यांना सुट्टी आहे तर ते पण गेले बाहेर. तर इकडे बघा काय चाललंय. तर मी आता एक घेतले चिकन आणि चिकन बनवायला आणि इकडे युवनला पाणी तापत ठेवलं आणि भात घातलं एक साईडला. आणि इकडे दिशा बघा काय करते. माझा चिकन वगैरे घालून झाला आणि आता मी घेतले युवनची आंघोळ करून, कारण की त्याची तब्येत बरी नाही. तर बोलू आता संध्याकाळी पण थोडीशी आंघोळ घालते गरम पाण्याने. थांबत मला दाखवतो. मस्त आता टपमध्ये बसतो, असा गप्प बसलाय आणि मस्त खेळतोय म्हणून त्याला गुपचूप दाखवते. युवन काहीच तर बघू शकता. आता युवन पण झोपलाय, आंघोळ केली त्याची आणि तो झोपलाय आता. काहीच तर आता युवनला भरला भरपूर ताप आणि युवन झोपलाय. त्याच्या डोक्यावरती ठेवली मी पट्टी थंड पाण्याची आणि मीठ पाण्याची, सॉरी. आणि निहारिका पण गेले वरती. बघू आज डॉक्टर तर नाही भेटणार, औषधं दिलेत त्याला, म्हणजे ताप जातं येतंय. बघू आता कसं काय. तर डॉक्टरांनी बोलले तर 3 दिवस कंटिन्यू ताप येईल त्याला. तर बघू आता, परत नेऊ डॉक्टरकडे. काय झालं रे, काय झालं रे. ते बघ कोण आला, तो बघ आला. ही बघ कोण, निहारिका का. ओ बो इस रात्रीचे वाजलेत 12 आणि युवनची तब्येत झाली आहे डाऊन भरपूरच. आणि युवन ऐकतच नाही. ते त्याला आता पालण्यामध्ये जरा आवडलंय म्हणून त्याला त्याच्यामध्येच ठेवलंय. बघू आता कसं किती वेळ राहतो.